अरे काय करतोस? काय ना दादा, बाप्पांचे रील्स बघतोय. पप्पा येणार, टॉयलेट रील्स बनवणार, फॉलोअर्स एकदम वाढणार, न्यू ड्रेस, न्यू ट्रेंड. आता बघत यावेळेस आगमन आणि विसर्जन तर दोन धडाक्यात होणार ना. पण मुंबईत काय, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आपल्या मंडळाची चर्चा होणार आणि 4 मीडियामध्ये बोलवलेत. स्वार्थी आहात तुम्ही. अरे तुम्हाला रील्स, फॉलोअर, चर्चा याची चिंता पडली, पण बाप्पाचं आगमन कधी करायचं, विसर्जनाचा मुहूर्त काय, याचं तरी भान आहे का? अरे ज्ञान वाटायचं काम तुझं आहे, पण मूळ काम करायला कोण येतं का? अरे बोलायला सगळेच येतात, पण कोण करायला येतं का? कोण आहे रे आपल्याला शिकवणारा? चल बघूया. चल. थांबा, तुम्ही मला शोधताय ना? मग इकडे तिकडे काय शोधताय? मी तर तुमच्या समोर आहे. हो, मी बाप्पा बोलतोय, गणपती बाप्पा. मी आलो की तुम्ही वेगळेच रूप धारण करता. मी श्रद्धेचा आहे, प्रसिद्धीचा नाही. तुमच्या पोस्टमध्ये मी असतो, पण मनात नसतो. तुम्ही माझ्यासाठी करताय की स्वतःसाठी? माफ कर बाप्पा, आम्ही हरवलो होतो. यापुढे तुझ्या मुहूर्तावर सगळं काही व्यवस्थित करू. रील्स बनव, पण श्रद्धेची. तुला वेळ पाड, कारण तू आमच्यासाठी वेळ आहे. मी श्रद्धा आहे, शो नाही. मी मुहूर्तावर येतो आणि तुम्ही